जास्त काय असं पोहे वगैरे काय आपल्याला भेटणार नाही. हे जे सँडविच आहे ते 9 युरोला आहे. भारी दिसते राव. मी शेफ झालो. त्यांचं 10 ते 15 बसेस आलेले. हे वाला फेमस हॉटेल आहे ते. आता पाऊस खूप पडायला लागला. आता फुल काळ आहे बघा. वर नीट बघा. आली बघा आपली ट्रेन. ऊपर नीचे नीचे ऊपरवाली. आपल्याला जायचं इथं. हे चांदणी चौक आणि ही आपली फेवरेट बिंडी मसाला. आणि इकडं आपल्या थालाची जर्सी 6.5 म्हणजे जवळपास 700 रुपयेचं पाणी पिलं. टॉप वातावरण. नमस्कार मित्रांनो, आज आहे डे 2. आवरून वगैरे मस्त झालेलं आहे. आता नाश्त्याला चाललो आहे. आत्ता वाजले आहेत 7:30 आणि कालचा दिवस तर एक नंबर होता. आता आजचा दिवस पण टॉपच असणार आहे. येस. फक्त एक मला गोष्ट सांगायची. जेव्हा कधी हॉटेल्स वगैरे बाहेरच्या देशात आपण बुक करत असेल तर तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्रेकफास्ट इन्क्लूड मला घ्या. फॅमिली असेल तर कसं आहे, सकाळी वेळ वाया जात नाही. कारण नाश्ता केला आपण हॉटेलमध्ये असेल, नाश्ता केला वगैरे आणि मग पुढं निघालो, वेळही वाचतो आणि पुढचं पण एवढं काय. आणि मोस्टली 2च मील आणि जे गोष्टी आपण आणतो त्या पण गोष्टी खातोच आपण, नाही का, दुपारच्या वगैरे. तर मला ती गोष्ट सांगायची की बाबा नाश्त्याची सोय जिथं असेल तर ते बघत जावं. आणि आज 70% पाऊस सांगितला आहे. पाऊस असेल तसा पडतच असतो, त्यात काही नवीन नाही. लिफ्ट येते का नाही? येते. येस. ओके, तर चला तर नाश्ता करूयात. नाश्ता काय बेसिक तोच असणार आहे, ब्रेड वगैरे. जास्त काय असं पोहे वगैरे काय आपल्याला भेटणार नाही. त्याच्यामुळे एवढं काय दाखवायचे, कालच दाखवले तेच असणार आहे. बघू काय वेगळं असेल तर मी दाखवतो, नसेल तर आपण डायरेक्ट नाश्त्यानंतरच भेटू. ओके, चला. मी खाली आलो आहे आता ब्रेकफास्टची. इथं अजून जायचं आहे. तर इथं वेंडिंग मशीन आहेत बघा, 1 2 3 आणि ह्याच्यात सँडविचेस ठेवलेले आहेत. योगर्ट आहे, शवरमा आहे, चॉकलेटचे आईस्क्रीम आहे, परत इथं कोल्ड्रिंक्स आहेत. तर ह्याचे रेट्स बघा काय विषय. इथं हे जे सँडविच आहे ते 9 युरोला आहे, म्हणजेच 1000च्या आसपास किंवा 990च्या आसपास. हे शवरमा पण तेच. ही केक 450 रुपये. म्हणजे अशा प्राइजेस आहेत. हे बघा, हे पण बघा, पॉज करून बघा. आणि इथं कोल्ड्रिंक्स. ही मला वाटतं पाण्याची बॉटल आहे 3.5 युरोजला. भाई सभी महंगा. इथं सगळ्याच गोष्टी महाग आहेत. पाण्याची बॉटल पण महाग आहे. काल आम्ही जी बॉटल घेतली ती जवळपास 4 युरोला पडली, म्हणजेच 440 रुपयाला पडली ती बॉटल. किती? 2 लिटरची. तर टॅप वॉटर तर एवढं काही दिसलं नाही जेवढं स्वित्झर्लंडमध्ये दिसलेलं. तसं इथं एवढं काही टॅप वॉटर दिसलं नाही. आता आज बघू टॅप वॉटर भेटलं तर बरं होईल, कारण पाणी स्वच्छ खूप असतं इकडं. पण इथं तर काही दिसलं नाही अजून. ओके, चला तर नाश्ता करायला जाऊ आता. ह्या बाजूला पण वेंडिंग मशीन आहे. इथं कुरकुरे वगैरे तसल्या गोष्टी. आभार लेसची प्राईस बघा, 2 युरो. 1 युरो आपला 110 रुपयाला चालला आहे. 220 रुपये प्राईस आहे त्या लेसची. चिंदी लेस त्यात केवढूसं आहे ते, हे बघा. आणि इकडं पण तेच. मग अशा गोष्टी सगळ्या. ओके, चला. मागं आपल्याला जायचं नाश्त्याचं, तर जाऊयात. कारण हे आपण सबवेचं बनवलं आहे ना. भारी दिसते राव. मी शेफ झालो. बघ ना काय काय फिलिंग आहे ह्याच्यात. हे पॅटी आहे, ह्याच्यात अजून चीज आहे, मेयो आहे, परत गाजर काकडी आहे. सॉरी, गाजर नाही आहे, काकडी टमॅटो आहे, लेटिव्स आहेत,
आणि मासच डायरेक्ट धप्पा क्वालिटी. भारी. सबवे आबा सबवेचं सँडविच बनवतोय. पॅटी, मशरूम, चीज, मेयो. आता हे रोल केला. ही टेक्निक भारी आहे. अरे आबा हां पडलं ते. बढिया यार बढिया. भारी टेक्निक आहे. पॅटी डन. तर असं हे सँडविच आम्ही बनवतोय आणि डायरेक्टली चला. हेच आहे की. हां ओके वाला रिटर्न 4 3 हो. डे रिटर्न सेकंड क्लास. टॅप करून तिकीट हातात. परत इकडंच हे जे मेन सेंटर आहे तिथं आलो आहे. इंटरटेक सेंटरमधून आता इथून त्यांच्या शाईनला जाणार आहे. चला तिकीट्स झाले काढून आता ट्रेनची वाट बघूया. आता वरती आलो आहे. इथं बोर्डमध्ये बघायचं कुठली ट्रेन आहे. हे बघा इथं खाली आलो आहे उतरून. आता इथं ट्रेन येईल. इथं हे बघा दिसलं का ज्यांची शाईन. हे बघा हे बघा हे बघा. ही डबल डेक आली बघा. ही वारी आहे बाई. हे बघा इथं वरती पण आहे आणि खाली पण आहे. आता आत बसतो इथं कारण वारं खूप आहे. खूप गार वारं लागतं इथं. तर ट्रेन आलेली आपली. हे बघा दिसली का. कुठं जाण्यासाठी जायचं शिष्टाऊस. आता इकडे गचमध्ये असं प्रवास करतात. हे बघा ही ट्रेन आली आपली. भारी या विंड मिल ही विंड मिल है. ही फॅक्टरी दिसते इथं. सर्वात भारी प्रवास म्हणजेच ट्रेनचा. अख्खा परफेक्ट मॅप आहे ज्यांचे शाऊंश. चल आपण आलोय आता त्या स्टॉपला. आता इथून वरती आलोय. आता इथं मॅप आहे बघा कशाचा. ज्यांचं शँग नाही म्हणतात ज्यांचं शाऊंश म्हणतात. भारी बरोबर तिकडून आलो. आता इकडं हे बघा इकडं मॅप आहे. ते मॅपवर बघू आपण कुठं कुठं जाऊ शकतो. कुठं कुठं जायचं. पॉज करून चेक करा तुम्ही कुठं कुठं. आत्ता आपण इथं आहे. आओ बच्चो पोरगं चांगलंच पळतोय. डायरेक्ट अंगावर घालतो काय. चेक करू बघू थांबा. इथून 10-1 मिनिटाचा वॉक आहे. आणि चालता चालता हे बघा असे घर आहेत तिथं. पार्किंग. हे गावच अख्खं टुरिस्ट अट्रॅक्शनचे हे झालेलं आहे आता. घरं वगैरे भाई एक नंबर. चलते चलते रहो रुकना मत जाना. हे वारे असे घर आहेत. चला आता पुढे जाऊ. चालत राहू. वाव आम्ही पोचलोय. हे बघा समोर विंडमिल. काय भारी आहे. ही कुठली एमनेट. घर इकडे यार लय टॉप आहेत. हा हे बघा भारी आहे ना. एक नंबर आहे.
तर आपण आलतो जँक्सस काउंट्समध्ये आणि हे आहेत लोकांचे घरं. मग एक मोठा ब्रिज होता जो क्रॉस करून आपण पोचलो पलीकडच्या बाजूला, जिथं ही अशी एंट्री होती जँक्सस काउंट्सची. पुढं आलो तेवढ्यात पाहतोय तर एक भारी स्पॉट भेटला, तिथं व्हिडिओ काढला आणि नंतर विंडमिलचा व्हिडिओ काढला. आणि ज्या ब्रिजवरतून आपण आलतो तो तर धूम 3वालाच ब्रिज होता. हे बघून पुढं आलो, पाहतोय तर इथं मोठी चीज फॅक्टरी होती आणि तिथं खूप वेगवेगळे प्रकारचे चीजही ठेवले होते. तिथं हे पण पाहिलं की ते चीज कट कसं करतात. तेवढ्यातच हे दोघं भांडायला लागले आणि मग आपण पुढे पोचलो प्रॉपर डेअरीत, जिथे काव मिल्क आणि गोट मिल्कनी चीज बनवलं जातं. जवळपास 1951 पासून आहे, हे खूप जुनं होतं. आणि मग पुढं आलो आपण शूज फॅक्टरीमध्ये, जिथे वुडन शूज बनवले जातात. तर हे असे वेगवेगळे प्रकारचे आणि वेगवेगळ्या साईजचे शूज असतात. हे आहे आणि सगळं पाहून झालेलं आहे आपलं. ओके, हे फार्म्स आहेत सगळे. इकडं विंडमिल आहे, इकडं शू मार्केट, सगळ्या गोष्टी सगळं पाहून झालेलं आहे. आता आपण चाललो परत ट्रेन स्टेशनला. जेव्हा आलतो तेव्हा कोण नाही. आता जवळपास 10 ते 15 बसेस आलेले आहेत. म्हणजे जवळपास एक 300 ते 400 लोक आहेत. आता आपण आलतो तेव्हा कोण नव्हतं आणि वातावरण तर एकदम टॉप झालं आता. हां, क्लिअर स्काय. ओके, चला तर आता जाऊया स्टेशनवर. आता आलो आहे आपण ट्रेन स्टेशनला. आता इथून झॅडम, चुकीचा प्रोनाऊन्स करत असेल मी, समजून घ्या. यस, त्या स्टेशनवर आता उतरणार आपण पुढच्या. मला वाटतं ह्याच्या पुढं एक स्टेशन आहे, तिथं उतरायचं. आता ट्रेनसाठी थांबलो आहे. ऑलरेडी रिटर्नचं तिकीट काढलेलं, तेच बघायचं आहे. स्लॉटर डेकवरनं रिटर्नचं तिकीट काढलेलं, मग ते झॅडमला उतरू शकतो का ते एकदा चेकआउट करायचं आणि मग तिथं उतरून मग थोडंफार फिरायचं. आत्ता वाजले 2:30. मग एक्सप्लोअर करून मग आपल्या हॉटेलवर जायचं परत रूमवर. मजा आली आहे, भारी आहे, एक नंबर आहे. हा बघा कसला पळतोय भाई साहब. आणि हा स्पेशल सायकल ट्रॅकचा आहे, अख्खा सायकल ट्रॅक आहे हा. इकडं हायवे, इकडं ट्रेन, भारी. आता जाम आलो, इथं चेक इन केलं ना. आता इकडे बघू, लेट्स गिव. बघा ना कसलं भारी आहे ना. फेमस हॉटेल आहे. हां तेच ना, लेगो टाईप. हे असं आहे बघा इथं सगळं. हे वालं फेमस हॉटेल आहे ते. व्हाईट कलर भारी दिला यांनी. कसलं आहे का भारी. हे बघा, हे लेगो स्टाईल. हे वालं फेमस आहे. आय थिंक सो पाण्याच्या ह्याच्यात हे. तर मित्रांनो बघा, हे फेमस स्पॉट आहे इथं झॅडमचा. ही वाली बिल्डिंग लेगो स्टाईल, हे फेमस हॉटेल आहे. आता इथलं झालं आपलं. आता इथून आपण परत हॉटेलवर चाललोय, कारण इथं पाऊस खूप पडायला लागला. आता फुल काळं आहे बघा, वर नीट बघा, फुल काळं आहे, एकदम काळी ढगायला. आणि पाऊस पण चालू झाला आहे. चला आता आपल्या हॉटेलवर जाऊ, रूमवर, आणि नंतर मग सांगतो मी. पहिलं रूमवर जाऊ आता. ही वाली ट्रेन आपली, स्लो टू चेक.
ह्याच्यात नाव बघूनच समजायचं आहे, म्हणजे मी तरी तसं ओळखतोय. हे खालचे नाव बघून हे प्लॅटफॉर्म नंबर आणि मग इथं जायचं. आता आपला 5A तर मग इकडं जायचं. 3 वाजून 5 मिनिटाला आपली ट्रेन आहे. अजून 20 मिनिटं आहे. वेट करूया ट्रेनची. आली बघा आपली ट्रेन. ऊपर नीचे नीचे ऊपर वाली. चला आता आपण परत आलेलो आहे. आता वाजले आहेत 6:30. मस्त झोप झाली आणि मग आलो. अजून थोडी झोप आहे. आधी जेवायला चालू. ओके बघा इथं चांदणी चौकात जेवायला चाललं. हे बघा. आणि आपले सुरेश भाऊ रायना यांचं पण हाटील सायकलवाले भाऊ एवढे चाललेत. सकाळी मी इथंच फोटो आणि व्हिडिओ काढत होतो. आणि हे आपलं हॉटेल. हे बघा. ती रूम. आणि ह्याच्यात बघा, ह्याच्यात एक बीप आवाज येतोय. येतोय का? टक 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 टक. आपल्याला जायचं इथं. हे चांदणी चौक आणि हे सुरेश रायना हॉटेल. माहिती नाही ते रायना तेच आहे का? चला. हे बघा आवाज येतोय असं. भारी सिस्टम. वॉकिंग मस्त होती आपली. हॉटेल रायना ह्यात जेवायला आलोय. हे असे रेट्स आहेत बघा. बघू जेवण कसं आहे. चला सोया चाप आले आपलं स्टार्टर. आता हे खाऊन बघूयात कसं आहे चव. भारी भारी मस्त आहे सोया चाप. परफेक्ट बनवले. परफेक्ट. मस्त. मेन कोर्स पण आलेला आता. वाढून घेतो जर तुला. आणि ही आपली फेवरेट भेंडी मसाला. टेस्ट करून बघूयात. आणि इकडं राईस आहे. टेस्ट करूयात चला. मध्ये डाळ बघू कशी. स्वीट आहे. थोडीशी स्वीट आहे. चांगली आहे. दहा पैकी 5 स्टार दालसाठी. भेंडीला भेंडीला 8 माझ्याकडनं. चांगले मस्त जेवण. एन्जॉय करतात. हे बघा
रायना जे म्हटलं जातं. आणि इकडं आपल्या थालाची जर्सी. जेवण करून तर झालं आता. आत्ता वाजलेत 7. उजेड बघा केवढा आहे मग. आणि चला की कौन ट्राम तो चलती रहेगी. ट्राम तो ये चलेगी. आता मस्त वॉकिंग करूयात. इकडं आधी हॉटेलला सोडून येऊ आणि मग आपण जाऊ वॉकिंग करायला त्या बॅक साईडला, त्यावाल्या बॅक साईडला. मस्त होतं जेवण. किती झालं रे आबा बिल? 72 युरो झाले टोटल. मला वाटते 3 नान घेतलेले, राईस, दाल, सोया स्टार्टर होतं आणि पण भेंडीची भाजी होती. भारी. आणि कालचे 117 झालते. एवढं काय वर्थ नव्हतं ते 117 देण्याचे, पण हे जे आत्ता दिले पैसे ते वर्थ होतं. आणि आपल्या सुरेश भाऊ रैनाचं हॉटेल होतं आणि MSDची आपल्या जर्सी लावलेली. चला आलो आहे हॉटेलला आपल्या, तर वॉकिंगला जाऊ. ओके, हे बघा हे बिल आहे. आता हे बिल 72 युरो झालं बरोबर. ह्याच्यात ह्यांनी बॉटलचं बघा किती लावलं आहे, 6.5 म्हणजे जवळपास 700 रुपयेचं पाणी पिलो आहे. इथं टॅप वॉटर सांगितलं पाहिजे होतं. ठीक आहे, आता कळालं. पण चव एक नंबर होती. बेस्ट होती चव जेवणाची, उत्तम. तर भावांनो मित्रांनो, हा होता आपला डे 2 का 3 कुठला. एन्जॉय केलं, बरंच फिरलो, विंडमिल्स पाहिले, ट्रेननी फिरलो, ते बिल्डिंग ही पाहिली आपली ह्याची लेगोवाली. वरती येऊन झोपलो. आता जेवण केलं. 7च्या आधीच जेवण झालं. 7:30ला आपलं इंडियात होत असतं, पण इकडं 7च्या आधीच झालं. सर्वात भारी गोष्ट झाली ती. आणि आता वॉकिंगला जाणार आणि मग येऊन परत झोपणार. आणि उद्याचा दिवस भारी असेल, तो उद्याच बघा. ओके, मग हा दिवस, हा व्लॉग, हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की जाऊन लाईक आणि सबस्क्राईब करा. बघण्यासाठी धन्यवाद. मिळते कल.